वाक्य असतं की माझ्या रक्तात राज टाकले. तो माझ्या रक्तात राज टाकले. त्यामुळे कुठल्या जिल्हाध्यक्षपद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कमी होणार नव्हती किंवा साहेबांवरचं प्रेम कमी होणार नव्हतं. मी नेते म्हणून किंवा नाविक सेनेचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याच जोशात काम करणार होतो. पण आज पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी मला माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहायला सांगितलं. सो पूर्ण ताकदीने लढणार, सन्माननीय राजसाहेबांसाठी महाराष्ट्रभर फिरणार आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार त्या करणार. ज्या महाराष्ट्र सैनिकांनी काल दिवसभर सोशल मीडियावर असतील, मला फोनच्या माध्यमातून असतील, राजीनामा देऊ नका वगैरे जे सांगितले होते किंवा मी त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे अशी प्रत्येकाची उत्तर, त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे मी आभार मानतो की ज्यांनी ही सगळी घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब मला फोन करून तू एकटा नाहीस तर आम्ही सगळे जबाबदार आहोत